नमस्कार। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना कशी करायची आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गणपती स्थापना करून दाखवणार आहे। तर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर खूप काही तयारी करावी लागते। तर आपल्याला जे काही पूजामध्ये वस्तू लागतात सामान ते सर्व आपल्याला अगोदरच आणावं लागतं आणि गणपती बाप्पाला घरी आणल्यानंतर आपण सर्वात अगोदर त्यांची जी काय आहे ती पूजा करून घ्यायची, म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे। त्यानंतर त्यांना आपल्याला घरात घ्यावे लागते आणि आणल्यानंतर त्यांना एका पाटावर ठेवतो। तर इथे आपल्याला जिथे त्यांची स्थापना करायची आहे ती जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला एक डेकोरेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी त्यामध्ये एक पाट किंवा असा चौरंग ठेवलेला आहे। तर इथे एक पाट ठेवलेला आहे, तुम्ही काही पण ठेवू शकता तुमच्या याच्यावर। तर मी इथे एक पाट ठेवला आहे आणि त्यावर आता एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे मी। आणि त्यानंतर आता इथे एक सुपारी किंवा गणपतीची छोटीशी एखादी मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्या अगोदर पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची। तर मी इथे आता गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे जोडपान घेतलेले आहे नागेलीचे आणि त्यावर आता इथे गणपती बाप्पाची मी स्थापना करून घेतलेली आहे। त्यांना इथे आता हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा वस्त्रमाळ वाहून घेतलेला आहे आणि गोड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आणि नमस्कार करून घेतलेला आहे। तर त्यानंतर आता इथे आपल्याला कोपऱ्याला एक कलश पूजा मांडून घ्यायची आहे। तर एक कलश घेतलेला आहे, पाण्याने भरून घेतलेला आहे। त्यामध्ये मी आता हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घेतलेले आहे ठेवून। त्यानंतर आता इथे कलशाला हळदी कुंकाचे बोटे 5 ओढून घ्यायचे आहे, स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि हा एक नारळ आहे त्यावर ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला हे पानं सुद्धा लावून घेतलेले आहे आणि कलशाची आता पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून। त्यानंतर आता इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत। तर इथे गणपती बाप्पा ठेवलेले आहे, तर मी हे झाकून ठेवले होते। तर आता ही वस्त्र आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यांच्यावरचं आणि जे काय तुम्हाला गणपती बाप्पांना दागिने घालायचे आहे ते तुम्ही घालून घ्यायचे आहे, चांदीचे किंवा कोणते पण तुम्हाला जे पाहिजे ते दागिने तुम्ही घालू शकतात। तर त्यानंतर आता आपल्याला यांची पूजा करून घ्यायची आहे। तर त्यांना हळदी कुंकू त्यानंतर अक्षदा फुले दुर्वा हे वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर हार घालून घ्यायचा आहे। जे काय तुम्ही घरामध्ये प्रसाद बनवलेला आहे तो प्रसाद ठेवून घ्यायचा आहे, मोदक ठेवून घ्यायचे आहे। आपण नैवेद्याचं जे काही ताट बनवलं आहे ते नैवेद्य सुद्धा ठेवून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाची आता इथे पूजा करून घ्यायची आहे। जे काय आपण फळं आणले आहे बाप्पांसाठी ते सर्व इथे ठेवून घ्यायचे आहे। घरामध्ये जो काय आपण जो प्रसाद घरामध्ये बनवला आहे बाप्पांसाठी तो सर्व इथे आपण ठेवून घ्यायचा आहे आणि सर्वांनी इथे गणपती बाप्पाची आता पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुले दुर्वा सर्व काही वाहून घ्यायचं आहे आणि त्यांची आता आरती करून घ्यायची आहे आणि सर्वांनी ही आरती करायची आहे। आरती झाल्यानंतर हा जो काय प्रसाद आपण ठेवलेला आहे हा सर्वांना इथे वाटून द्यायचा आहे आणि रोज याच पद्धतीने अशी आपण सकाळ आणि संध्याकाळ अशी ही गणपती बाप्पाची आपल्याला आरती करावी लागते आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला इथे गणपती बाप्पांना प्रसाद ठेवावा लागतो। तर अशी एकदम सोप्या साध्या पद्धतीने मी गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही माझा कमेंटमध्ये नक्की सांगा।